नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलवरती मी नंदिनी तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण एक आगळीवेगळी अशी रेसिपी बघणार आहोत। तर आजच्या रेसिपीचं नाव आहे बेबी कॉर्न, क्रिस्पी बेबी कॉर्नची रेसिपी बघणार आहोत। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी बेबी कॉर्न घेतले। तर आता हे जे बेबी कॉर्न घेतले ती आता मी बाउलमध्ये घालून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला 2 ते 3 ग्लास पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे। हे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। तर मी हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेतले आणि इथे मी गॅसवरती पाणी ठेवले गरम करायला। ते आपलं पाणी पण गरम होतंय आणि हे धुवून पण होत आहेत, म्हणून मी दोन्ही कामं सोबत चालू केले। तर हे आपले जे बेबी कॉर्न आहेत ते मी स्वच्छ धुवून आपलं जे पाणी उकळलं होतं ना त्या पाण्यामध्ये मी घालून घेतले। याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचे आणि हे आपल्याला लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला हे 10 मिनिटं उकळवून घ्यायचे। तर हे असे व्यवस्थित उकळवून घ्यायचे। चमच्याने व्यवस्थित मी मिक्स करते आणि उकळवण्यासाठी ठेवते। तर आपले जे बेबी कॉर्न आहेत ते आपले व्यवस्थित उकळले गेले म्हणजे शिजले गेलेले आहेत। तर आता हे मी चाळणीत काढून घेते। याचं आपल्याला जे पाणी आहे ते सगळं काढून घ्यायचे, म्हणून आपल्याला हे चाळणीत काढून घ्यायचे। इथे मी बेबी कॉर्न थंड करून घेते आणि आता आपल्याला पुढची तयारी करायची। तर इथे मी एक मोठा चमचा मैदा घेतलाय, याच्यामध्ये अर्धा चमचा कॉर्नफ्लोअर घेतले। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे, म्हणजे अर्धा चमचा मीठ घेतले, अर्धा चमचा लाल तिखट घेतले, अर्धा चमचा धना पावडर घेतली, अर्धा चमचा चाट मसाला घेतलाय, अर्धा चमचा आमचूर पावडर घेतली आणि हे जे आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आपण जे मसाले आणि कॉर्नफ्लोअर जे आहे ना ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आता। तर हे असं व्यवस्थित हे मिक्स झाले आता। तर आता आपण जे बेबी कॉर्न आहे ते आपले ते थंड झाले। तर आपण जे पीठ मिक्स केलं होतं ना, पीठ आणि कॉर्नफ्लोअर, त्याच्यामध्ये आपल्याला जे आपले बेबी कॉर्न आहे ते कोट करून घ्यायचे। तर मी असे कोट करून बाजूला ठेवून घेते। तर हे आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचे पहिले आणि व्यवस्थित बाजूला ठेवायचे काढून। ते थोडेसे ओले असतात म्हणून हे बरोबर पीठ त्याला चिकटल्या जातं। पीठ आणि मसाला जो आहे तो व्यवस्थित चिकटल्या जातो। तर आता मी हे जे सगळे बेबी कॉर्न आहेत ते आपले असे पिठात घोळून घेते। तर इथे आपले सगळे आता बेबी कॉर्न माझे व्यवस्थित झाले आहेत पिठाला लावून। आणि आता हे जे आहे इथे मी एक टूथपिन घेतली आणि टूथपिनमध्ये आपल्याला हे बेबी कॉर्न आहेत ते घालायचे आणि हे असे आपल्याला परत एकदा मी थोडंसं पिठात घोळवून परत आपले एका प्लेटमध्ये काढून घेतले। कारण थोडेसे ओले असतात, हात लागला टूथपिन लावताना तर पीठ थोडंसं वरतं निघून जातं, पीठ आणि मसाला जो आहे तो, म्हणून आपल्याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि हे जे उरलेलं आहे ना आपलं जे बॅटर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। हे आपल्याला व्यवस्थित पाणी घालून असं पातळ बॅटर करून घ्यायचं आहे। तर हे असं मी पातळ बॅटर बनवून घेतलं आणि हे आपल्याला तळण्यासाठी घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपल्याला हे ग्लासमध्ये ओतून घेतले मी। आणि ते आता मी कढई गॅसवरती ठेवली, त्याच्यामध्ये तेल घालून घेतले। आपलं हे बॅटरही तयार आहे आणि तेलही गरम होते। तर चला मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते कसं करायचं ते। तर आता जे बेबी कॉर्न आहेत ते आपल्या ग्लासमध्ये असे बुडवून घ्यायचे आपल्याला। आपण बटाटा भजी बनवतो ना तसेच घ्यायचे, पण बटाटा भजी असं गोल असतात म्हणून ते डायरेक्ट असे खाली प्लेटमध्ये घेतले तरी चालतात, पण हे थोडेसे उभट आहेत म्हणून मी हे बॅटर जे आहे ते ग्लासमध्ये ओतले। आणि आता जे आपले जे बेबी कॉर्न आहेत ते आता मी असे आपल्या पिठात बुडवून असे सगळे तळून घेते। तर तळताना आपल्याला लो टू मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचे। तर हे असं जर ग्लासमध्ये जर बसत नसतील, थोडेसे मोठे असतील तर वरतून असं चमच्याने थोडंसं बॅटर त्याच्यावरती ओतायचं, मग ते व्यवस्थित कोट होतं सगळं। आणि हे असं अलगद हाताने आपल्याला दुसरी बाजूही तळून घ्यायची याची। तर तळताना आपल्याला लो गॅसवरतीच तळायचे म्हणजे एकदम कुरकुरीत होतात। तर मी हे चला व्यवस्थित तळून घेते। एक 5 मिनिट लागतात, जास्त तळायला वेळ लागत नाही। 5 ते 7 मिनिटात व्यवस्थित तळून होतात ते। तर हे आपले असे गोल्डन ब्राऊन होस तोपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। तर मी जे आपले बेबी कॉर्न होते ते सगळे तळून घेते आणि आता हे प्लेटमध्ये काढून घेतलेले दाखवले, नाही राहिलेले जे आहेत ते सगळे आता तळून घेते। अगदी रेसिपी झटपट होते। तर आता जे आपले बेबी कॉर्न आहेत ते दुसरे जे तेलात मी घातले होते ते पण तळून झाले। तर आपली पावसाळा स्पेशल क्रिस्पी बेबी कॉर्नची रेसिपी तयार झालेली आहे। तर आपली रेसिपी तयार झालेली आहे। रेसिपी आणखी टेस्टी होण्यासाठी आपण याच्यावरती चाट मसाला, लाल तिखट आणि ब्लॅक सॉल्ट भुरभरणार आहोत। तर हे जे मी लाल तिखट आणि चाट मसाला आणि ब्लॅक सॉल्ट जे आहे ते सगळं भुरभरून घेतले। पावसाळा स्पेशल क्रिस्पी बेबी कॉर्नची रेसिपी तयार झालेली आहे। तर रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।